18-19व्या शतकात फ्रान्समध्ये जॉर्ज सँड तर इंग्लंडमध्ये जॉर्ज एलियट ह्या दोन लेखकांची नावं अत्यंत चर्चेत होते. पण कालांतराने असं लक्षात आलं की ह्या दोन पुरुषी नावांच्या मागे चेहरा दडलेला होता तो त्या काळातील दोन कमालीच्या महिला लेखिकांचा. स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळणाऱ्या त्या काळात एखाद्या स्त्रीचं लिखाण आणि तिचे विचार वाचण्याआधीच लोकांनी जाळपोळ केली असती हीच जास्ती हे टोपण नाव घेण्यामागे त्यांच्या मनात होती. संपूर्ण जगभरात नंतर त्यांची ही गोष्ट आणि लेखिकांची हिंमत चर्चेस पात्र ठरली असली तरीही आपल्या महाराष्ट्रात मात्र हा इतिहास सुमारे 800 वर्षांपूर्वीच घडवला गेला होता, जो घडवला होता महाराष्ट्रातील पहिल्या महिला संत मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी. संत मुक्ताबाईंनी गोरोबा करवी घेतलेली नामदेवाची परीक्षा सर्वश्रुत आहेच. मात्र या कथेतील महत्वाची भूमिका निभावणारे गोरोबा म्हणजे गोरा कुंभार नसून ते नाथ संप्रदायातील एक महत्वाचे अध्वर्यू गोरक्षनाथ होते असे अनेक पुराव्यांनी सिद्ध झाले. पाटीचे अभंग लिहून त्यांनी ज्ञानेश्वरांना लेखन प्रवृत्त केले, तर योगी चांगदेवाचा अहंकार छोट्याशा मुक्ताईचे अलौकिक ज्ञान पाहून गळून गेला आणि त्यांनी मुक्ताईला आपले गुरु मानले. भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाईंचे प्रबोधन महत्वाचे ठरले. संत मुक्ताबाईंमुळेच त्यांना विसोबा खेचर या गुरुचा लाभ झाला. मुक्ताईचे आयुष्य आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच द बुकबीन नवरात्रीची ही पहिली माळ संत मुक्ताईला.